याचा आहे आणि नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आजमावला जातोय। दोन्ही कर्णधारांना आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत। सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक 2026 चा मानकरी कोण करतोय त्याचा अंतिम महाअंतिम फेरीचा अंतिम नाणेफेक या ठिकाणी केली जाते। सन्माननीय श्री आदरणीय उमेशजी वेंगुर्लेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आजमावला जातोय आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो अर्थातच आईकेबाई कुडा संघाकडे। आईकेबाई कुडा संघ आणि पुन्हा एकदा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण राहुल काळप स्ट्राइक यांच्या दिशेने नाव स्ट्राइकला छोटू मिस्त्री बॉलिंग मारवरती अझर बांगलेकर। आईकेबाई कुडा संघासाठी प्रत्येक विकेटसाठी संदेशभाई सावंत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक। झेल टिपला तरी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक। रुहिराज शिंदे यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक। मैदानावरती विकेट घेतली हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक आईकेबाई कुडा संघासाठी आणि संदेशभाई सावंत यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षिसांची खैरात होते। राहुल काळप स्ट्राइक यांच्या दिशेने मैदानावरती एक धाव एकेरी धावेने स्वतःचं खातं खोललं। राहुल काळपने सोहम तेजस्पर संघ मैदानावरती एक चेंडू एक धाव 4 षटकांचा सामना मैदानाच्या दिशेने एक बॅटिंग 24 पॉवर प्ले षटक सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न 2 चेंडूचा खेळ समाप्त 2 धावा। कडून सुद्धा बक्षीस जाहीर होता षटकारासाठी 100 रुपये कोणी मारूचो। मैदानावरती सुंदर फटका छोटू मिस्त्रीच्या बॅट मधून एक खणखणीत फटका 2 धावेचा। या 2 धावे धाव संख्या 4 धावा। तीन चेंडू 4 धावा। नो चेंडू सुद्धा विकेट किपिंग आउट असा म्हणजे फलंदाजा थोडस धोको असतो। मैदानावरती एक धाव धावसंख्या पोहोचली 4 चेंडू 5 धावा। प्रथमतः नाणेफेक हरला सोहम तेजस्पर कुडा संघा। नाणेफेक हरल्याच्या नंतर फलंदाजी बॉलिंग मार्गवरती अझर बांगलेकर। सुंदर फटको क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतो सिद्धेश सावंतचो मात्र निसटलेलो चेंडू 2 धावेसाठी। या 2 धावे मैदानाच्या दिशेने 5 चेंडूंचा खेळ समाप्त। सांघिक धावसंख्या झाली 7 धावांवर। सुरुवात तर सुंदर केली सोहम तेजस्पर कुडा संघान। सुंदर गोलंदाजी मैदानावरती रनआउटची नामी संधी जोरदार अपील झाला। विकेट किपरने थोडीशी चूक केली कुणाल गुरवणे। थ्रो तर सुंदर होतो अझर बांगलेकरचं। मैदानाच्या दिशेने बॅकअप सुद्धा सुंदर होता छोटू मिस्त्रीचा। मैदानावरती 6 चेंडूंचा खेळ समाप्त एका षटकाचा खेळ समाप्त। सांघिक धावसंख्या झाली 7 धावांवरती। प्रथमतः नाणेफेक हरला सोहम तेजस्पर कुडा संघान। नाणेफेक हरल्याच्या नंतर 7 धावा आपल्या संघासाठी। आईकेबाई कुडा संघाचा चिन्मय कुडाळकर बॉलिंग मार्गवरती सगळ्यांका दिसतो। दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज। दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू एक तगडो संघ मैदानावरती सोहम तेजस्पर कुडाळ। राहुल काळप स्ट्राइकला सुंदर चेंडू एक धाव धाव संख्या झाली 8। दुसरा षटक ह्या मार्गस्थ एक चेंडूचा खेळ समाप्त 8 धावा। जर षटकार फलंदाजांना मारलो तर लहू साहेबांकडून 200 रुपयांचा पारितोषिक। सुंदर फटको देखनो फटको लेग साइडच्या दिशेने चेंडूचा प्रवास अझरला थोडस चोको देऊन गेलो हो चेंडू 2 धावेसाठी। 2 धावे सांघिक धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचली दुहेरी आकड्यात 10 धावा। दुसरा षटक ह्या मार्गस्थ चिन्मय कुडाळकर बॉलिंग मार्गवरती सुंदर गोलंदाजी अप्रतिम मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी ही गोलंदाजी। एक चौकार एक षटकारापासून वंचित ठेवणारी ही गोलंदाजी असा चिन्मय कुडाळकरची। जेवढा कौतुक करूचा तेवढा कमी या खेळाडूंचा। सध्याच्या घडीत सुंदर कामगिरी प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती करताना दिसून येता असो संघ आईकेबाई कुडा संघ। 3 चेंडू 11 धावा। रनआउटची नामी संधी होती मैदानावरती अझर बांगलेकरने केलेली मोठी चूक। मैदानावरती थोडासा खराब क्षेत्ररक्षण 2 धावा होते मात्र एक तर धाव वाचवली अझरने। रनआउटची सुद्धा नामी संधी होती संधी गमावला। एक धाव धावे संख्येत बदल धाव संख्या झाली 12 धावा। 4 चेंडूंचा खेळ समाप्त। 5वा चेंडू चिन्मय कुडाळकर बॉलिंग मार्गवरती स्ट्राइकला राहुल काळप। 2 धावेचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो चिन्मय कुडाळकरचा। कौतुक करूचा तेवढा कमी धाव संख्या झाली 13। 5 चेंडूंचा खेळ समाप्त। बीट करायचं राहुलला या इराद्याने गोलंदाजी करत धाव संख्या झाली 13 धावा।
सुंदर क्षेत्ररक्षण रनआउटची नामी संधी मैदानावरती मोठी चूक केली अजरने थ्रो मारलो मैदानावरती एक धाव सुद्धा धाव संख्येत बदल धाव संख्या झाली 14 धावा 12 चेंडूंचा खेळ समाप्त सोहमतेचा स्कोर आपल्याचं षटक असताना तिसरा षटक मैदानावरती जर षटकार मारलो बॅटरने तर लव साहेबांकडून 300 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता लव खोर्जवेकर साहेबांकडून बक्षीस जाहीर 300 रुपयाचा लव खोर्जवेकर साहेबांकडून बक्षिसांची खैरात मैदानावरती बॅटरसाठी 300 रुपये षटकारासाठी विकेट घेतली तर यश मांजरेकर कडनं 200 रुपयांचा पारितोषिक परागसाठी मोठं फटका मारण्याचा प्रयत्न आवाज मोठो इल्लो लाखाची गजाली चिरमलीची पोती रांडल्यान टोपर वाढल्यान कल्टीवर या मनीची आठवण करून देणार हो फटको बॅनर सुद्धा फाटलो इतकं मोठं फटको मैदानाच्या दिशेने 16 धावा झाले एक मोठी रणनीती आखली जी गेली असा हजर खन्ना फक्त बॅटिंग 40 पॉवर प्ले षटक समाप्त होऊचा त्यानंतर बघा मोठं फटके मारण्याचा प्रयत्न रनआउटची नामी संधी अजरला माहिती असा राहुलला आउट करणं म्हणजे खूप मोठं योगदान असताना स्वतःसाठी मैदानावरती बॅकअप सुंदर होता त्यानंतर स्टेपवर झालो होतो राहुल आणि मोठं फटके खेळण्यात बीट सुद्धा झालो एकेरी धाव संख्या झाली 17 धावांवरती 3 चेंडूचा खेळ समाप्त हेलिकॉप्टरचा शॉट मारण्याचा प्रयत्न होतो छोटू मेस्त्री तो रन गावतोले एक एकेरी रनचा धाव संख्या झाली 18 धावा त्या फलंदाजा एक्सपोर्टक फलंदाज एक धोकादायक फलंदाज राहुल कळपला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी मैदानावरती अजून एक धाव एकेरी धाव संख्या झाली 19 धावा आणि या चेंडूवरती मोठं फटकं सुद्धा मारण्याचा मानस असतो राहुल काळपचो धावांचं डोंगर उभं करायचं या इराद्यान फलंदाजी करत मैदानावरती सुंदर गोलंदाजी एकदा जोरदार डाय होऊन देत परागसाठी परागने केलेली सुंदर गोलंदाजी राहुल काळप सारख्या एक असलेल्या मोठ्या फलंदाजाक पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बीट केला आणि 6 चेंडू 6 धावा खर्च करत धाव संख्या पोहोचली सोमदेव कोरकुडा संघ प्रथमतः नाणेफेक हरल्याच्या नंतर 20 धावा धावांवरती सिद्धेश सावंत बॉलिंग मार्गावरती स्ट्राईकला छोटू मेस्त्री चौथा षटक ह्या मार्गस्थ पहिलं चेंडू मेडन सिद्धेश सावंत धावसंख्या स्थिरावली 20-19 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत लवकर विकार साहेबांकडून अजून बक्षीस जाहीर होता 2 षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक सिद्धेश सावंतने जर विकेट घेतली तर यश मांजरेकर याच्याकडनं 200 रुपयांचा पारितोषिक सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम कामगिरी परागची आज जणू काही हो घराकडनं सेट होऊन इलेलो असो हो खेळाडू मैदानावरती अप्रतिम कामगिरी खेळ बाकी आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असतो राहुल काळपचो रोख मार्गावरती 4थं चेंडू घेऊन राहुल साठी सुंदर चेंडू अप्रतिम गोलंदाजी एकदा जोरदार डाय होऊन देत सिद्धेश सावंत साठी टीजे सुद्धा होऊन देत विकेट साठी बक्षीस जाहीर झाला होता 200 रुपयाचा हकदार 200 रुपयाचा मानकरी ठरलो सिद्धेश सावंत साहेब आपला मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत बक्षीस दादांचे खूप खूप आभार लवजी गोरजवीकर साहेब आपला देखील मनपूर्वक आभार मैदानाच्या दिशेने 2 धावा 2 धावे धाव संख्या बऱ्याच उशिरानंतर पुढे सरकली 23 धावांवरती शेवटचा चेंडू 23 चेंडूचा खेळ समाप्त 23 धावा येथे उर्फ गोट्या कांबळी
ट्रिपल एचचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून ज्याच्याकडे बघितला गेला असो खेळाडू मैदानावरती. धावसंख्या झाली 23. सुंदर फटकवतो, ताकदवान फटकवतो. अजरला सुद्धा हो चेंडू गावाक नाही. चेंडू बघताना बघता गेलो चौकारासाठी. एक मारा लेकिन सॉलिड मारा. या 4 धावे संघिक धावसंख्या झाली 27 धावा. विजयासाठी 24 चेंडू. आई कॅबाई कुडा संघ 28 धावांची आवश्यकता. सन्मान्य श्री लव कुर्जुवेकर यांच्याकडून या षटकात जो षटकार ठोकेल त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. अजर बंगलेकर सायकलच्या दिशेने नॉस्टा इनकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच सिद्धेश साबण. हलकेच ड्राईव्ह करतोय चेंडूवर एकेरी धाव. ऐकेबाई कुडा संघाच्या कर्णधाराने जो विश्वास दर्शवला होता ती 26-27 धावांपर्यंत रोखण्याचं आम्ही काम करू आणि निश्चितच 27 धावांचं लक्ष दिलंय आणि 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजर बंगलेकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बंगलेकरने हा सामना आपल्या संघासाठी जर जिंकून दिला असेल तर यश मांजरेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. विथ मॅचच्या दिशेने राहुल काळप पहिलं षटक हाताळतोय. पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडू 3 धाबा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगोळी आयोजित सिद्धिविनायक चषक 2026 रणसंग्राम याची देही याची डोळा आपण अनुभवताय. हा क्रिकेटचा महासंग्राम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ची ग्रंथिका यावेळेला महाउमीम सामन्याच्या माध्यमातून मैदानावर एका बाजूने आई केबाई कुडा, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ. 2 तगडे ताकदवान संघ आहेत. एकमेकांची स्ट्रेंथ, एकमेकांची ताकद, कमजोरी ओळखून असणारे असे संघ, ओळखून असणारे असे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूने राहुल काळप षटक पहिलं हाताळतोय, दुसऱ्या बाजूने सिद्धेश साबण आणि त्याला साथ देतोय तो अजर बंगलेकर. एकेरी धावेशी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा. पहिल्या 5 चेंडूवर 5 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजर बंगलेकर 3 धाबा आणि सिद्धेश साबण वैयक्तिक 2 धाबा. सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 अशी धावसंख्या पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. स्टेप होतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलेला प्रयत्न. पहिली प्राइज विकेट. अर्ली ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश साबण बॅक टू द पॅव्हिलियन. टीचे 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अजर बंगलेकर यावेळेला मात्र चांगला चेंडू ऑफ कटरचा वापर करतोय. गोट्या कांबळी मॅनफॉर्म लक्ष्मीवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मीवाडीचा हा खेळाडू अति स्टार कास्ट असलेला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉलिंग नाव अर्थात बॉक्स टाईप क्रिकेटचा पटलावरील सुरेख चेंडू. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला तो सुरेख फटका अजर बंगलेकरच्या बॅट मधून अलॉंग विथ कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. जपडीलगतचा हा फटका. चेंडू निघतोय सीमापार. सुशील बंगे आणि छोटू मेस्त्रीला चकवत फसवत चेंडू निघतोय सीमापार. येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते 10 धाबा. डबल डिजिट डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली. तर दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहायला मिळतोय संघर्षाचा वारसा लाभलेला संघ अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा. यावेळेला मात्र सुंदर कबड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. अजर बंगलेकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी अजर बंगलेकरच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 12 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 28 धावांचं लक्ष. 15 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता. 15 चेंडू 16 धावांचं समीकरण जर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पण होम साईडर पाहिलं तर मैदानावर फक्त एकच खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईनचा फटका फुल टॉस बनवून खेळतोय. चेंडूला पिचिंग होण्यापासून पहिल्यांदाच बॅटवर घेण्याचा प्रयत्न हा अजर बंगलेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धाबा मिळत आहेत. 2 धाब्यांची धावसंख्या स्थिरावली ती आता 14 धाबा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. कोट्या कांबळी पुन्हा एकदा सज्ज होईल. अजर बंगलेकर साठी हलकेच बॅकअप लाईनचा वापर केला. हलकेच ड्राईव्ह करतोय. चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल येतोय. 5वा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. 5 चेंडूच्या नंतर आपण जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या पोहोचते ती 15 धाबा. 13 चेंडू आणि 13 धाबांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. जेवढ्या धाबा आहेत तेवढा चेंडू देखील उपलब्ध आहेत. जेवढे चेंडू उपलब्ध, आज एक खेळाडू कमी आहे तरी देखील आज एक खेळाडू कमी असला तरी खेळाडूची कमी या मैदानावर भासू देत नाहीये. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण, अशा पद्धतीची गोलंदाजी
प्रामुख्याने जर आपण विचार केला तर अनिकेत पाटील याची आज गैरहजेरी आहे. आपण पाहतोय मैदानामध्ये या संघात 7वा खेळाडू म्हणून तो खेळत होता. एक गोलंदाज त्या ठिकाणी कमी झालाय. आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोलंदाज कमी, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी कमी होतोय. पद्धतीने प्रयत्न, संघर्ष, मेहनत, जिद्द आणि कष्ट, परिश्रम यांची सांगड घालत हा संघ आपल्याला पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने युवा खेळाडूंचा संच असलेला संघ तो आई केबल कुडा संघ हा देखील त्यांच्या समवेत संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील पंगेचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धाबा येते. या अवांतर धाबेनिशी सामन्यावर थोडंसं चित्र बदलताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडूवर रनआउटची संधी आहे. संधीचं सोनं होईल का? संधी निर्माण झाली होती, चान्स क्रिएट झाला होता. संधीचं सोनं करणं अपेक्षित होतं. मातनाईकचा बॅलन्स योग्य जागेवर नव्हता. थ्रो करणं त्याच्यासाठी देखील थोडंसं कठीण होतं, कारण 2 खेळाडू आपण, परंतु दबाव, दडपण आणि प्रेशर हटवून गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी करणं हे कर्म फक्त आहे. सुशील डीजे 1 मिनिट कृपया करून विनंती आहे, कृपया करून आपण थांबायचं आहे. मुन्ना आपल्याला विनंती आहे, खेळाडूंना डिस्टर्ब होता कामा नये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मुन्ना हो, यावेळेला मात्र सुरक्षित रक्षण आहे. रनआउटची संधी पुन्हा एकदा आपण पाहतोय. योगेश उमळकर पुन्हा एकदा वाईड थ्रो. अमर नाईक कलेक्ट करत असताना थोडासा चुकलेला एकेरी धावेची भरता या ठिकाणी भरणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेची वर्णी लागते स्कोरबुकच्या खात्यावर. 11 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा आपण पाहतोय मैदानावर. आज मात्र थोडंसं चित्रला फार मोठी किंमत नाही. चालू काळात जे काही घडतं त्यालाच फार मोठी किंमत दिली जाते. निश्चित आपण पाहतोय मैदानावर सुशील पंगे गोलंदाजी एंड कडून बॅटफॉर्म वालावल यावेळेला देखील हलकेच ड्राईव्ह केला. तोय ची एज लागते, चेंडू निघतोय तो मध्येच घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होते. धावसंख्या पोहोचते ती आता 20 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा, 28 धावांचं लक्ष आहे. उरलेले 10 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू 8 धावा हे लक्ष. बोला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. राहुल काळपच्या हातांना चेंडू निसटतोय. निसटणारा चेंडू समोरच्या दिशेने येणारा चौकार. 4 धावा वसूल होत आहेत मैदानावर. या 4 धावेनिशी धावसंख्येवर आपण पाहिलं तर 24 धावा या स्कोर कार्डवर. आता मात्र सामना हळूहळू आई केबाई कुडा संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स संघ थोडासा आज लक देखील नाहीये त्यांच्या बाजूने आपण विचार केला तर. ब्रेक चेंडू ड्राईव्ह केला होतोय. कव्हरच्या क्षेत्रात हा फटका खेळतोय. चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल. एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. हो 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 हो, क्लीन बोल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच ऑफ कटरचा वापर केला. यावेळेला मात्र परिणाम दर्शवलाय मैदानावर सुशील बंगेने. जर हा चौकार गेला नसता आणि जर सुशील बंगेने हा चेंडू अगोदर फेकला असता तर निश्चितच या सामन्याचं चित्र थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. मात्र देर आहे दुरुस्त आहे म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली कामगिरी म्हणावी लागेल. सुशील लढणं हे गरजेचं आहे आणि लढण्यासाठी लढवय्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ असा ओळखला जातं पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला देखील गोट्या कांबळे एफर्ट्स पहा. आपण पाहतोय मैदानावर गोट्या कांबळी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना यश देखील मिळतंय. टॉप चेंडू येतोय, निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू मैदानावर तर शेवटच्या क्षणी सुशील बंगेने कमबॅक केलं. मात्र आपण तोपर्यंत वेळ थोडीशी पुढे निघून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. योगेश उमळकर शेपूटचं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू नो येतोय. पंचांचा निर्णय. अवंतरची ही धाव. या अवंतर धाबेनिशी धावपलकावर बदल देखील होतोय. 26 धावा. 6 चेंडू आणि अजूनही 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू 2 धावांचं लक्ष. योगेश उमळकर पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडनं सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिमरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 9 चेंडू येतोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. थोडासा एकतर्फी होत चाललेला असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच योगेश उमळकर गोलंदाजी एंडकडून शेवटच्या चेंडूवर विजयावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहिलं मैदानावर तर